बाकीच्या पण आहेत. हा पण तुमचा आवाज नाही स्पष्ट. हॅलो. हॅलो. हा बोला ना. बरोबर आहे. आणि असं काही नाही तुमचं की एका पेजवर 2 सॅलरी पाहिजे असं. ओके नाही का सिंगल पेजवर ते चेंज वगैरे म्हणजे पेज बदललं ना आता ते महिना बरोबर आहे तुझ्या साईडला मागे चालू झालं. त्याला एकदा चेक करून मी आता हा जो चेंज केलं ना त्या वेबसाईट लॉक करतोय तुम्हाला मेसेज तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन करून तुम्ही हा हा तो प्रॉब्लेम काय आहे सांगतात ना काढायचं म्हणजे ट्राय करा सॉल्व करायला. अडलं तर काही इथे मेसेज करा, मी सोल्युशन देईन. बट ट्राय करा एकदा सर्वांनी, प्रत्येक क्वेश्चन ट्राय करा इथून. हे बुलियन ते ठीक आहे, नल पर्यंत ठीक आहे, तिने ट्राय करा. कारण की आपण हे सर्व बघितलेलेच क्वेश्चन आहे ठीक आहे. मी दुसऱ्याने दिले एक्झाम्पल आपण सर्व बघितलेले, क्रिएट स्टुडंट रो वगैरे सर्व बघितले. लास्ट 15 मिनिटं राहिले ठीक आहे, ट्राय करा, नंतर आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. हा तुम्ही UID वेबसाईट ओपन करा आणि एक स्प्रेड आहे ना हा ती लिंक ओपन करा आणि नंबर स्प्रेड ओपन करा सावधान.
हा बोला ना. तुम्ही कोणता महिना निवडलाय बघतोय? महिना होईल. जून 2026 काहीतरी आपली निवडला आणि नंतर 18 नंबरची एंट्री बघ. हा बघा ना, वसुली दंडबंदी ना दिसला का तिथं 7,835 रुपये. मला फोटो काढून पाठवा बरं, तुम्ही काय बघताय ते. त्याला एक काम गुगल मीट जॉईन करते का? गुगल मीट जॉईन करतात त्याला हा येस. झाला असेल तर मेसेज कर. ठीक आहे, कंप्लीट झाला असेल तर मला मेसेज करा एकदा की झालंय असं. महिना कोणता निवडलाय? मी जी लिंक देतोय ना, मी जी लिंक पाठवतो ना ती ओपन करायची. राणी म्हणतो हा तुम्हाला ओपन केली की हा एडेक्स नंबर ना एकदा एडेक्स नंबर सांगा म्हणजे क्लिअर होतं. आठशे एकोणपन्नास का आहे झाला झाला झालं ते पेड माझ्याकडे 30-20 जण राहिले फक्त, थोडं विचार टाकतो त्याच्यानंतर आपण मी तुमचा तो ऑप्शन आहे वसुली बदल जसे तो
ते खाली आहे ना, इनपुट फुल लेट करून देतो त्याच्यात तुम्ही लिहून द्या तुम्ही आता वाचाल तर बस. का मग इथेच आता समजा इथे बरं. हा तेच ॲडव्हान्स केल्यावर क्लिक केलं तर इथे ऑनलाईन ऑफलाईन ऑप्शन कसं तुम्हाला कसं येतं? मला दोघं कर मला काही एकच फॉर्म टाकायची तुम्ही वाचाल तर बस. तुम्हाला यूज करा काय योग्य टाईप करणार ओके, मी नेक्स्ट क्वेश्चन देते आता. ठीक आहे, ते सॉल्व एक ऑब्जेक्टचा आणि ॲरेचे असते. त्याने कुठे काय ऑनलाईन ऑफलाईन ठीक आहे, ऑब्जेक्टचे ओके सेव. ऑब्जेक्ट डेटा टाइप, आता रिफ्रेश करू बघा. आले का 5,000? शेहेचाळीस कसं काय सांगता का? हा चालेल भेटेल. 30 दिवसाचा महिना आहे तर 4 रविवार आहे. मग 26 दिवस होते. हा म्हणजे तुम्हाला अटेंडन्स त्या हिशोबाने मॅनेज करावं लागेल. जे एक्सेल शीट द्यायचे ना तर आता काम करणार नवीन टाइम घेऊ का सोडून द्या 1 मिनिट. ते कॅन्सल करा बरं तुमच्यासाठी. याला कट करा. 1 मिनिट सोडा. हेच आहे ना बरोबर? अजय आता बघा दिसतंय. आता तुम्ही द्या म्हणजे शनिवार द्या. शनिवारला नाही, 1 मिनिट थांबा 1 मिनिट सोडा. काहीच नाही सर म्हटलं 1 मिनिट नाव अजय हा महिना वरती महिना नाही का? जून बरोबर. जुलै नाही जून जरा बरं आणि आता खाली आता जिथं शनिवार आहे ना तिथं तर हाफ डे करू का? आपण म्हणे बघा राईट साईड शनिवार हा वेळ नाही आता ते त्यांना पण सुट्टी बघायला त्यांचं आपण कसं करेल माहिती का? जे प्रेझेंट डे असेल ना जेवढे आपण त्यांचं आपण कसं करतो माहिती का? जे रेग्युलर वाले आहेत त्यांचे ॲबसेंट दिवसात बघतो म्हणजे ज्यांचे जितके ॲबसेंट असतात तितकं कट करणार ठीक आहे सुट्टीचं नाही बघत आणि जे रोजगार वाले आहेत त्यांचे आपण प्रेझेंट डे बघतो असं आता रिफ्रेश करून बघा आणि आता किती आहे 46 आता बरोबर आहे काय बरोबर. आता मला एक सांगा फक्त मानधन वाल्यांचं कसं आहे एक्झॅक्ट काय करायचं? कोणाचं असतं?
काहीच नाही डायरेक्ट त्यांची सॅलरी दाखवून द्यायची बाकी काहीच नाही. काही समजत नसेल तर विचारा. ओके, कोणत्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आला तर इथे मेसेज करा किंवा अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता की आहे समजत नाही, तर आपण त्याचं सोल्युशन सोबत ट्राय करू. ठीक आहे, एखादा क्वेश्चन समजला. हां, तर मी काय म्हणतो, ते मानधनवाले आहे, अजून हां, मी काय म्हणतो, आपण 2 केसेस काढल्या. एक जे रेग्युलर तसं असतं त्यांची ओके. त्यांचं एक मलाच सांगत होतं. दोन सुट्ट्या पाडल्या, त्यातली पेमेंट काढली. तेच होतं म्हणलं, आता आपण सुट्ट्या असेल तर कसं समजेल म्हणजे काय करायचं काय नाही. किती दिवसाच्या वरती सुट्ट्या घ्यायला तसं नाही म्हणत मी. तुम्हाला समजा 10 सुट्ट्या भेटल्या, ठीक आहे, तुम्ही मानधन मला. तुम्ही 2 दिवस सुट्टी मारली. तुम्ही काय म्हटले, 2 दिवस सुट्टी मारली, तुम्ही 10,000 देऊन टाका. पण समजा ते जास्त सुट्ट्या हां, तेच नाही. 15 मारली. तुम्ही जर present राहा, मग काहीच करणार नाही. एक काम करतो मी, मी ना एक नंबर वाचला ना, त्या website करतो म्हणलं, त्या website भेटतो. आणि salary sheet चा पण ना त्या website वर काय काय म्हणजे कसं की तुमच्याकडे काही नमुना आहे का? सर्व्हिस कॉपी सर आमच्याकडे पण नाही. हा म्हणजे तुम्हाला तुमच्या लेवल पाहिजे होती आणि दुसऱ्या लेवल पाहिजे होती. ठीक आहे, भेटेल. जे डॉक्युमेंटेशन यूज केलं होतं ठीक आहे तेच मी पाठवेल परत. ओके, नोट्सच्या सर्व.
ते आपण जे याच्यामधनं शिकत होतो तेच PDF भेटेल तुम्हाला. ₹250 रुपये काय देतात एवढे तरी असतो ऍडव्हान्स पाचशे ऑनलाईन असेल UPI ऑप्शन ओके हा एक मिनिट थांबा मी एंट्री एक मिनिट थांबा सर कॉल करतो सर मला एक विचारायचं होतं हे नमुना शहरामध्ये आपण लास्ट 10 मिनिट्स आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट आणि अरेजचे जे क्वेश्चन आहे ठीक आहे पूर्ण ते कम्प्लीट करा एक्सरसाइज. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहे. ओके. बट हे ट्राय करा स्वतः. जर समजत नसेल काही क्वेश्चन तर तुम्ही नेटची म्हणजे इंटरनेटवर विचारू शकता, हेल्प घेऊ शकता सिंटॅक्स साठी. ओके. बट स्वतः ट्राय करा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला वाटते की तुम्हाला सिंटॅक्स माहिती नसेल तर तुम्ही इथे जाऊन ठीक आहे फक्त नेटवरती जाऊन सर्च करू शकता असं. ठीक आहे. जर ठीक आहे सिंटॅक्स लिहायला तुम्हाला प्रॉब्लेम आहे थोडा स्टार्टिंगला. ठीक आहे. इथे गेले आता स्ट्रिंग साठी मी एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल इथे गेले बोललो जावास्क्रिप्ट ठीक आहे आणि इथे टाकायचं स्ट्रिंग. त्या कोणत्याही एखाद्या वेबसाईटवर जायचं W3 जरी फॉलो केले तरी चालेल. ठीक आहे. याच्यात आपण जेवढं शिकलोय ठीक आहे ते ऑलरेडी असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेंथ मेथड शिकलोय, प्रॉपर्टीच्या सर्व तिथे बाय डिफॉल्ट असतात. मग आपल्याला फक्त इथून काय करायचं जो आपला क्वेश्चन असेल एक्सरसाइज म्हटलं इथला ठीक आहे तो क्वेश्चन बघायचा आणि त्याप्रमाणे सोल्युशन करत राहायचं. आता सेम तुम्ही ऑब्जेक्ट साठी यूज करा. ठीक आहे. ऑब्जेक्ट जर समजत नसेल तर पहिले इथे जा नेटवरती त्याला विचारा सिंटॅक्स बघा आधी. ठीक आहे. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट ठीक आहे नोटेशन आहे फक्त ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे इथे सर्व भेटून जाईल. ठीक आहे. कसं काय डिफाईन करता सर्व गोष्टी आपल्याला भेटतील. त्यामुळे असं यूज करायचा इंटरनेटचा जर आपल्याला समजत नसेल किंवा सिंटॅक्स लिहायला अवघड जात असेल तर. ठीक आहे. इथे लिहिले बघा सर ही ग्रीक्स ऑफ ग्रीक्स जरी वेबसाईट फॉलो केली तरी चालेल. ओके. आणि हेच तुमचं सोल्युशन राहील क्वेश्चनचं. इथे तुम्हाला सोल्युशन बी भेटतील
आणि तुम्ही सिंटॅक्स लिहायला बी शिकून जाणार. प्रत्येक कर्मचारी बट ट्राय करा स्वतः आन्सर शोधायचं. हा पण आता हो पण आता प्रॉब्लेम कसा आहे याच्यामध्ये पद नाव यूज आहे ना पदाची संख्या मग इथं पदाची संख्या का बरं नाही कारण हा हा हम्म. तर एक कर्मचारी का सगळे कर्मचारी जे ते पदाच्या मंजूर वेतन श्रेणी पण सर्वांना सारखी होईल बरोबर पूर्वकालीन अंश आता नियुक्तीचा दिनांक हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे बरोबर तर तुमच्याकडे नियुक्तीचा दिनांक आहे का प्रत्येकाचा आहे का मला पाठवता का ते कशी होती नाव सांगता येईल का सुजय सरला पाठवले का त्याला पाठवलं इच्छा करून घ्यायचं येईल ना तो असं तिचा टाइम तुझ्या ते लास्ट 5-1 मिनिटं बाकी आहे त्याच्यानंतर फंक्शनचे तुम्हाला एक्सरसाइज आहे ठीक आहे हे सॉल्व करा लवकर ऑब्जेक्ट आणि अरे ठीक आहे लवकर सॉल्व करा ठीक आहे ऑब्जेक्ट आणि अरेज त्याच्यानंतर लास्ट फंक्शन जे राहील तर मी नेटवरती कसं सर्च करता ते बी दाखवलं ठीक आहे ऍटलिस्ट ट्राय करा स्वतः प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्याचा ओके मी त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन ते पूर्ण देईल तुम्हाला डेटा टाईपचं पण आता हे जे क्वेश्चन दिले सिम्पल आहे एकदम ते ट्राय करा एकदा स्वतः याच्याने तुम्हाला समजेल आपण आतापर्यंत शिकलो काय ठीक आहे कारण की याचा पुढचा टॉपिक अजून जास्त ऍडव्हान्स राहील तुम्हाला डेटा टाईपच समजलं नाही तर पुढचं नाही समजलं त्यामुळे प्लीज ट्राय करा एक ऍटलिस्ट 5 पैकी 2-3 तरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे आता ठीक आहे आणि विथ इंटरनेटची हेल्प असं नाही की सर्व स्वतः द्यायला पाहिजे आणि दोघांचं पण जॉईनिंग आणि एक्सपायरी डेट सोबतच आलेली आहे हा थोडा फरक आहे बरोबर हा बरोबर आता याच्यामध्ये एक सीन असा आहे की आम्ही आता हे सगळं डेटाबेस मध्ये लोड करून देतो ठीक आहे तर याच्यामध्ये आता काही असे की जसं विलास काळू खैरना यांचं काहीच नाही डायरेक्टली डेटाच नाही मला एक्सेल पाठवता का मी तुम्हाला आहे ना आमच्या सिक्वेन्स वाईज एक एक्सेल बनवून देतो तुम्ही मला ती जर पाठवून दिली तर मी त्याच्यात सगळं लोड करून देतो ठीक आहे फक्त प्रिंट करून देतो 13 नंबर प्रिंट करतो तुम्हाला आमच्या डेटाबेस मध्ये यादी काढून देतो मग तुम्ही ना ते कॉलम आहे ना ते कॉलम तशी ऍड करून द्या फक्त आम्हाला बस झालं ठीक आहे चला तू एक काम कर पहिलं काय कर माहिती का एक्सपोर्ट कर्मचारी एक्सेल असं होतं त्याच्यावरती क्लिक केलं तर फक्त काय दिसत नाही कर्मचाऱ्यांची त्यांचा जो कर्मचारी क्रमांक आहे तो त्याची माहिती नाव पद ठीक आहे तो स्थायी नसता येते असं सगळं प्रॉपर एक्सेल डाउनलोड झाले आणि ते झालं ही प्रिंट केली ही वन टाइम शॉट होता तुम्ही
मंजूर चार घेणार आहे का? एक नाही घेणार ना? एक, दोन, तीन. तू घेणार आहे का? कॉफी घे पहिले. एक, दोन, तीन, चार, पाच. ठीक आहे. बिना साखरेचा. ठीक आहे. आता किती अजून वेगवेगळे? ते बिना साखरेचं आहे. ते बघ काय करा, एक, दोन, तीन, एक, दोन, तीन, चार, चार. तुम्हाला चौघाला चार चार. ठीक आहे. मला एक बिना याचा. तो काय म्हणजे मॅडम तुम्हाला ठीक आहे. आणि पाणी एक बॅग घेऊन एक बॅग घेऊन जा. त्याला आपण माझ्या वापराचं पिशवी घेऊन जा. त्यामुळे चार बॉटल बसतात. पाणी घेऊन देऊ. सर इकडे आहे. मोड हा मोड आमचा फी झाली. जर त्यांनी 500 रुपये ऑनलाईन पे केले तर ते UPI नंबर टाकला ऑफलाईन. जर त्यांनी युनिक नंबर टाकला युनिक असेल तर तो तसं ओके. आणि जर तो ऑलरेडी सेव्ह असेल तर तो नाही ते लोकांना जरा बघितलं ते लोकांच्या बाबतीत फास्ट होतं पहिले स्वतः आधी नव्हतं. बस झाले नाही बस झाले. ये चक्की होती. हो बापरे. चक्की होती. ते ऐक ना. तिथं 1/2 पण भेटतो. ते त्याचे दोनच घेऊ. तीन घेऊ. ठीक आहे. तीन मध्ये चार. ठीक आहे. फक्त कप घेऊन ये. आणि नेक्स्ट तुझं काय करायचं की किंवा आम्ही मला दुसरं काम आहे, सर. नाही किंवा मी तुझे बोल. एक माझी घेऊ ना. मला याला पैसे द्यायचे. याचं रिझल्ट ठीक आहे. ते ना थोडंसं की माझं प्रिंट आउट आणि ते जे एम्प्लॉई ते ग्रुप बाय करून टाकले. नाही हा ग्रुप बाय करावा लागतो. एम्प्लॉईज नाही दिले की काय आपण घ्यायचं बाकी ग्रुप बाय तर पोस्ट करतो मी. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण फंक्शनचे घेऊ लास्ट क्वेश्चन आणि त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असेल स्टार्ट करू आपण. ओके ठीक आहे. आता हे ट्राय करा एकदा आणि तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. ठीक आहे. याच्यासाठी फंक्शन ॲरेज ऑब्जेक्टसाठी हे थोडं क्रिटिकल पार्ट आहे पण तुम्ही करा सर्च आणि ॲक्च्युली सॉल्व्ह करायचं ट्राय करा. मग आपला पुढचा टॉपिक व्हेरिएबल राहील तो स्टार्ट करू आपण त्याच्यानंतर. सरांची पण नाही ऍड झाली. नाही नाही खूप गाडी झाली छत्री घेऊन चाललो आम्ही. इथंच थांबा. चक्की बाकी जायचं बाकी. सुधरत नाही चलती. तुला टाइम नाही. काय नाही अभी त्याच्यात मुंगे अभी काय साखरेला खाऊ लागते. तुला पण होईल. त्यानंतर चक्की बाकी लागतो. नको. ठीक आहे. पाच पकड बरं का. काही नाही केलं. तुमची आधी तर डबा आहे रे तिथं आपल्याला. पटापट सांगू का? सर माझी आहे ना. माझी प्लीज बघा ना. अरे झाले तुम्ही कोणाच्या नादी लागून. अरे चालतं. चालतं. जय सर काय केलं?
चुकीचं आहे खाली नाही ऑलरेडी याचा अर्थ काय होतो? क्रॉस अर्थ मला तरी जॉब पाहिजे जर या समजायला ऑलरेडी ऑलरेडी यूज बाय तुला तसं करायचं तो टाइमपास करू राहिला. टाइमपास करतोय तो. मला काय काम करायचं तुला माहित नाही आपण 3-4 काम करायचे मॅडम जी चालू तर जाणून घ्यायला स्लाइड ठीक आहे, सॉल्व झालं असेल तर मला मेसेज करेल.
लास्ट 5 मिनिट्स आहे. तर पटकन हे फंक्शनचं एक्सरसाइज असेल ती सॉल्व्ह करा. मग पुढे आपण व्हेरिएबल म्हणून एक टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आपण आता पुढचा टॉपिक घेणार आहे तो आहे व्हेरिएबल्स. ठीक आहे. जावास्क्रिप्ट मध्ये आतापर्यंत ठीक आहे. तर आपण बघितले डेटा टाइप्स मध्ये आपण काय बघितलं, स्ट्रिंग, नंबर, बुलियन, ऑब्जेक्ट, अरेज आणि फंक्शन. ओके. त्याच्यात आपण काय बघितलं डिफरन्स, एक प्रिमेटिव्ह असतात, दुसरे कोणते असतात नॉन प्रिमेटिव्ह. प्रिमेटिव्ह मध्ये कोणते आहेत, स्ट्रिंग, नंबर,
ठीक आहे, आणि बुलियन, अनडिफाईन्ड आणि नल. ओके, नॉन प्रिमिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट, अरेज आणि फंक्शन येतात. ठीक आहे, आपण प्रत्येकाचा यूज बघितला की स्ट्रिंग रिप्रेझेंट काय करते, टेक्स्ट, नंबर, ठीक आहे, जे न्यूमेरिक व्हॅल्यू असतात, ठीक आहे, फ्लोट, डबल, बुलियन, ठीक आहे, पूर्ण रिप्रेझेंट करते. त्याच्यानंतर काय होतं, बुलियनचं काय असतं, आपण तिथे कंपॅरिझन आणि कंडिशन, ठीक आहे, आपल्याला यूज करायचं असते ते आपण काय यूज करतो, बुलियन. ओके, त्याच्यानंतर अनडिफाईन आणि नल बघितला आपण. अनडिफाईन म्हणजे काय, जो आपण, ठीक आहे, व्हेरिएबल डिफाईन करतो पण कोणतीच व्हॅल्यू देत नाही, तेव्हा तो ऑटोमॅटिकली काय होऊन जातो, अनडिफाईन होतो. ठीक आहे, आणि करून ठरवतो तो अनडिफाईन जावा स्क्रिप्ट. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, नल. नल मध्ये काय असतो, जेव्हा इंटेन्शनली जो प्रोग्रामर असतो, ठीक, तो एखादी व्हेरिएबलचं व्हॅल्यू जर नल ठेवायची असेल तर तो काय यूज करतो, ठीक आहे, नल डेटा टाईप यूज करतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं ऑब्जेक्ट. ठीक, ऑब्जेक्टचं काय काम होतं, आपल्याला की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोर करणं. ठीक आहे, नंतर आपण बघितलं अरेज, त्याच्यानंतर, ठीक आहे, फंक्शन. आणि आता आपण पुढचा टॉपिक आहे तो बघणार आहे, तो आहे व्हेरिएबल्स. ठीक आहे, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. सो ओके, ठीक आहे, तर काय, ओके, सर्वात आधी काय व्हेरिएबल काय असतात ते आपण समजून घेऊ. ठीक आहे, व्हॉट इज व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल इज अ नेम वी गिवन टू द place in the computer memory where we can store the values. ठीक आहे, think of it as a label. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? ओके, ठीक आहे, सो व्हेरिएबल काय असतात, ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, व्हेरिएबल इज अ नेम वी गिव टू द प्लेस इन कम्प्युटर्स मेमरी where we can store a value. ठीक आहे, think of it as a label box. We can put something inside the box and look at what is inside or change later. ठीक आहे, आणि त्याचे सिंपल डेफिनेशन काय, a variable is a container that store the data like number, word, values that we can use it later in our program. ठीक आहे, आता याचं आपण प्रॅक्टिकल जे एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे, मी ते देतो की एक्झॅक्टली आपण, ठीक आहे, आपण व्हेरिएबल आधी बी यूज केले, म्हणजे आपण डे वन पासून व्हेरिएबलच यूज करतो, जेव्हापासून डेटा टाईप चालू झाले तेव्हापासून. आता आपण एक सिंपल एक्झाम्पल बघू, आपण व्हेरिएबल म्हणजे काय असतं एक्झॅक्ट. सो इथे आपण एक फाईल बनवू. सर्वात आधी नाव देऊ आपण व्हेरिएबल डॉट जेएस. ओके, सो ठीक आहे, पहिले व्हेरिएबल साठी हा कीवर्ड यूज करायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलचे नाव द्यायचे आपल्याला जे असेल ते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टुडंट, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, हे करतो. ठीक आहे, असं नाव देतो. फॉर एक्झाम्पल स्टुडंटचं असलं तर आपण हे नाव स्टोअर केलं. ठीक आहे, बट आता कोणतं यूज करतं, हा झाला ओल्ड वे. ठीक आहे, आता व्हेरिएबल ओल्ड वे. आता काय नवीन काय यूज करतो आपण, ठीक आहे, तर हे कसं काय आपण डिफाईन करतो सर्वात आधी. ठीक आहे, लेट, ठीक आहे, स्टुडंट, आणि त्याच्यानंतर काय केलं, आपण दिलं नाव मनोज. ठीक आहे, आता याच्याने झालं काय एक्झॅक्टली, ठीक आहे, आपण एक कीवर्ड यूज केला, त्याचं नाव होतं लेट. ठीक आहे, आणि या स्टुडंट मध्ये काय केलं आपण, ही जी व्हॅल्यू होती, ठीक आहे, हा डेटा टाईप आहे, बरोबर, हा काय आहे, डेटा टाईप. ठीक आहे, म्हणजे हे होता, ठीक आहे, स्ट्रिंग, बरोबर. मग याला आपण काय केलं, याला आपण काय केलं, ठीक आहे, स्टुडंटला काय केलंय आपण स्टोअर केलंय, बरोबर. आणि इथे डेफिनेशन ते काय सांगते आपल्याला, आपण क्लोज करून डेफिनेशन काय बोलते आपल्याला, ठीक आहे, a variable is a name we give to the place in computer memory so we can store the value. आपण हे काय केलं, आपण इथे काय केलं आपण, a variable is a name we give to place in computer memory where we can store a value. मग आपण इथे काय केलं, एक्झॅक्टली आपल्या एक्झाम्पल मध्ये हे काय केलं, व्हेरिएबल डिफाईन केलं, त्याला नाव काय दिलं, स्टुडंट नावाचं. मग आता काय झालं, जसं आपण इथे गेलो, ठीक आहे, आणि मी इथे टाकलं, ठीक आहे, स्टुडंट,
स्टुडंट आता एक काम करू आपण इथून याला करू कन्सोल डॉट लॉग आणि स्टुडंट. सो आता आपण हे प्रिंट केल्यावर काय आलं आपल्याला दोन ठीक आहे याला कमेंट करा तेच म्हटलं आणि इथे टाकू आपण फक्त स्टुडंट. ओके याला आपण करू इथून कॉपी आणि इथे पेस्ट करू. इज नॉट डिफाईन कन्सोल डॉट. आता आपण इथून एंटर जरी केलं आता काय प्रिंट होते आपल्याला बरोबर. ठीक आहे मनोज प्रिंट होते बरोबर कारण की आपण काय केलं व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू कोणती स्टोअर केली. ठीक आहे ती स्टोअर केली आहे स्टुडंट आणि आपण कम्प्युटरला सांगतो की कम्प्युटर मध्ये एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे म्हणजे एक जागा बनव या व्हेरिएबल साठी त्याचाच व्हॅल्यू कोणती स्टोअर कर ती स्टोअर कर. ठीक आहे स्ट्रिंग. तर हे काम काय राहतं हे काम कोणाचं असतं व्हेरिएबलचं. ठीक आहे आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता मी बोललो प्रॉम्प्ट देऊ एंटर युअर नेम. ठीक आहे आता मी याला केलं एंटर. ठीक आहे आता काय झालं एक कलर टाईप हे शो झालं. फक्त इथे काय आपण इनपुट देऊ शकतो. मी बोललो ठीक आहे गौरव आणि ओके केलं पण हा डेटा कुठे स्टोअर झाला का आतापर्यंत कुठेच नाही. आता मी बोललो की मला याला ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे या गौरवला म्हणजे मी हे नेम जिथे स्ट्रिंग पास केली किंवा आपण टाकू ITR प्रोग्राम फॉर एक्झाम्पल आणि एंटर केलं आणि आता काय त्याच्यानंतर हे गायब होऊन जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचे ही कुठे स्टोअर होत नाही बरोबर. मी बोललो की मला आता ऍक्सेस करायचा असेल स्पेसिफिकली ITR प्रोग्राम तर मी याला ऍक्सेस करू शकतो का आता तर नाही करू शकत. ठीक आहे कारण की हे फ्लाय म्हणजे एअर फॉर एक्झाम्पल हे कुठे त्याचं आपण मेमरी अलोकेशन करत नाही की किंवा याला स्टोअर करत नाही बरोबर त्या एक्झॅक्ट याला. आता मी बोललो की मला परत एकदा ITR प्रोग्राम प्रिंट करायचं ते कसं काय होईल आपल्याला काय करावं लागेल एक व्हेरिएबल मध्ये ते स्टोअर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपण करू याला ITR आणि याला स्टोअर करू. ठीक आहे आणि त्याच्यानंतर मला जेव्हा वाटेल ठीक आहे मी काय करेन कन्सोल डॉट लॉग याला एक क्लोज करा कन्सोल डॉट लॉग इथे लिहिल ITR. ओके आता आपण परत एकदा याला रन करू. मी रन केलं आता इथे काय टाकलं ITR. आता काय प्रिंट होतं आपल्याला इथे ITR. आता परत एंटर जरी केलं ठीक आहे आता आपण कितीदा बी केलं ठीक आहे. आता मी बोललो की मला ITR ने डिफरंट नाव पाहिजे फॉर एक्झाम्पल याला हे काय तिथे प्रिंट होते का बरं कारण की आपण इथे कन्सोल लॉग करून याला स्टोअर करतोय. ठीक आहे आता सेम आपल्याला वाटतं ठीक आहे. आता हे एक्झाम्पल घेतलं की आपल्याला अजून एक नाव स्टोअर करायचं. ठीक आहे नेम मनोज पेक्षा आपण घेऊया. ठीक आहे आणि याला आपण करू कन्सोल डॉट लॉग. ओके आता याच्याने काय होईल याला आपण कमेंट करू याला प्रिंट करू. ठीक आहे येते इथे प्रिंट येते कारण आपण याच्यामध्ये काय केले ठीक आहे व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि कम्प्युटरला सांगितलंय. ठीक आहे इथे काय बोललो आपण व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू द प्लेस इन कम्प्युटर मेमरी वेअर वी कॅन स्टोअर अ व्हॅल्यू. आपण आता काय केलं एक व्हेरिएबल घेतलं. ठीक आहे सो व्हेरिएबल म्हणजे काय एक नेमच आहे बरोबर. आता एज आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल त्याने एजचं एक्झाम्पल घेतलं. वी गिवन टू द प्लेस प्लेस म्हणजे काय एक जागा इन द कम्प्युटर मेमरी कोणत्या जागेमध्ये कम्प्युटर मेमरी मध्ये वेअर वी कॅन स्टोअर अ व्हॅल्यू म्हणजे काय करतो आपण याला ठीक आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं या नेमला आपण ठीक आहे या व्हेरिएबलला एक व्हॅल्यू दिली जी कुठे स्टोअर होईल ती स्टोअर होईल कम्प्युटर मेमरी मध्ये बरोबर. स्टोअर होईल कम्प्युटर मेमरी मध्ये. ठीक आहे आणि त्या नाव काय असेल त्याचं ठीक आहे आणि नेम काय असेल नेम असेल जे आपण व्हेरिएबलला ठीक आहे असाइन करू म्हणजे फॉर एक्झाम्पल नेमला. ठीक आहे कारण आपण इथे कन्सोल लॉग नेम केलं की आपल्याला बरोबर कोणती व्हॅल्यू येते ठीक आहे ही व्हॅल्यू होते का बरं कारण की आपण मेमरी मध्ये
म्हणजे कम्प्युटर मध्ये आपण काय केले, स्टोअर केली ती मेमरी आणि त्याचं नाव दिलं आपण, व्हेरिएबलचं नाव दिलं होतं ते, बरोबर. जसं की आपण दिलं होतं आता इथे नेम. ओके, ते काय बोलते, थिंक ऑफ इट ॲज अ लेबल बॉक्स. ठीक आहे, वेअर, ठीक आहे, यू कॅन पुट समथिंग इनसाइड द बॉक्स अँड लुक ॲट व्हॉट इज इनसाइड और चेंज इट लेटर. ठीक आहे, आता आपण याला ड्रॉ करून मी अजून मग तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्ट आपण करतो काय. ओके, आपण इथे आलो एक्सेल ड्रॉ वरती. ठीक आहे, ते काय बोलले, थिंक इज लाईक अ लेबल बॉक्स. ठीक आहे, लेबल बॉक्स म्हणजे काय, जे आपले बॉक्सेस असतात. ठीक आहे, इथे सिम्पल बॉक्स, हे आपलं बॉक्स झालं. बॉक्स ओके. सो हे झालं एक बॉक्स. ठीक आहे, बॉक्स मध्ये ते काय बोलले पुढचे डेफिनेशन. ठीक आहे, थिंक ऑफ इट ॲज अ लेबल बॉक्स. ठीक आहे, आपण लेबल बॉक्स सारखं थिंक केलं, वी कॅन पुट समथिंग इनसाइड द बॉक्स. ठीक आहे, आता पुट समथिंग आणि इनसाइड द ब्लॉक आपण काय करू, इथे एक नेम टाकू. ओके, नेम देऊ आपण, फॉर एक्झाम्पल आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं ते. ठीक आहे, त्या बॉक्स मध्ये आपण काय टाकलं, एक नेम. ठीक आहे, MANONJ. ठीक आहे, आपण हे नेम टाकले या बॉक्स मध्ये. नंतर काय आहे, वी कॅन पुट समथिंग इनसाइड बॉक्स. ठीक आहे, आपण हे नेम टाकलं अँड लुक व्हॉट इज इनसाइड और चेंज इट लेटर. म्हणजे आपण काय केलं, ठीक आहे, याला एक, हे एक झालं आपलं. ठीक आहे, हे काय झालं आपलं एक व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल, फॉर एक्झाम्पल लेट नेम इज इक्वल टू मनोज. बरोबर. सो हे जे होतं, हे बॉक्स होतं, आपण कुठे ड्रॉ केलं हे. ठीक आहे, आता हे काय, एक बॉक्स आहे म्हणजे काय, एक व्हेरिएबल आपण कुठे दिली, कम्प्युटर मेमरी मध्ये स्टोअर केलं. ठीक आहे, एक बॉक्स फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हणजे आपण एक्सटेन्शन साठी यूज करतो. ठीक आहे, एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये एक आपण व्हॅल्यू स्टोअर केली. ठीक आहे, तिचं नाव काय दिलं आपण, मोनो स्टोअर केलं. हे काय झालं, एक कम्प्युटर मध्ये आपण काय केली, एक मेमरी स्टोअर केली. ठीक आहे, त्यांच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण तिला नाव काय दिलं होतं, नेम. आता तिला ऍक्सेस कसं काय करू शकतो आपण, कुठे बी त्या मेमरीला, त्या मेमरीमध्ये जी व्हॅल्यू होती ती, तिथे आपण आलो कन्सोल. ठीक आहे, डॉट लॉग आणि त्या व्हेरिएबलचं नेम. ओके, सो याच्याने आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, याप्रमाणे आपण व्हेरिएबल बघितले की एक्झॅक्ट काय की व्हेरिएबल काहीच कमी जास्त नाही. ठीक आहे, सो व्हेरिएबल इज अ नेम वी गिव्ह टू अ प्लेस इन कम्प्युटर मेमरी वेअर वी कॅन स्टोअर द व्हॅल्यू. आपण काय केलं, एक्झाम्पल घेतलं की कम्प्युटर मेमरी, आणि याच्यामध्ये काय केलं आपण, स्टोअर काय केली, एक व्हॅल्यू स्टोअर केली. बरोबर, त्याचं नाव काय होतं, त्या व्हॅल्यूचं नाव काय केलं आपण, नेम म्हणून स्टोअर केलं आणि त्याला मनोज म्हणून, ठीक आहे, असाइन केलं त्या व्हॅल्यूला. ठीक आहे, आणि आता आपण हेच एक्झाम्पल बघितलं, थिंक लाईक अ लेबल वी कॅन पुट समथिंग इनसाइड द बॉक्स और चेंज इट लेटर. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यूला आपण नंतर चेंज करू शकतो, ते आपण पुढे बघणार आहे. त्याच्यानंतर काय, एक सिंपल डेफिनेशन दिले, अ व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर डेटा लाईक नंबर, वर्ड और व्हॅल्यू, सो वी कॅन यूज इट लेटर इन अवर प्रोग्राम. म्हणजे आता आतापर्यंत आपण काय करत आलोय. ठीक आहे, काय बोलले ते सिंपल डेफिनेशन मध्ये त्यांच्या, व्हेरिएबल, ठीक आहे, a variable is a container that store data like नंबर, वर्ड आणि व्हॅल्यू. ठीक आहे, आता हे काय बघितलं आपण, नंबर आणि ते काय म्हणतं एक्झॅक्टली, ते काय आहे आपले डेटा टाईप, जे की ऑलरेडी आपण आता कव्हर केले. बरोबर, डेटा टाइप्स. सो ते काय येईल, डेट
आपण बोललो होतो की नंबर and eating same लेट नेम इक्वल टू लेट each student इक्वल टू ट्रू. ठीक आहे. ठीक आहे. तो हा यूज राहतो आपला व्हेरिएबलचा. आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर कंटिन्यू करू. ओके. मेन झाले विपरीत आपण विचार करू सगळ्यात क्वांटिटी केलं तुम्ही. ठीक आहे. दुसरा पॉइंट काय आहे, वाय डू वी नीड द व्हेरिएबल्स. ओके. Without variable we would have write some values again and again in our course. Variable helps us, ठीक है, store data, ठीक है, so we can use it later in the program. ठीक है, reuse the values instead of typing them many times. ठीक है, change the values easily one place or wherever we can need it. ठीक है, make code readable like student name and tell what value means. ठीक है, आता सर्वात आधी आपण काय बोललो, ठीक आहे, स्टोर डेटा. ठीक आहे, आपण काय एक्झाम्पल बघितलं सर्वात आधी, व्हेरिएबल काय काम करतं, आपलं व्हॅल्यू जे असेल. ठीक आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कट केला आणि आपण इथे एक व्हेरिएबल असाइन केलं. ओके, डेट स्टुडंट नेम आपण देऊ इथे गौरव. ठीक आहे. आता काय होईल, आपण जसं इथे एक्झाम्पल बघितलं, काय तयार होईल, एक बॉक्स तयार होईल. बरोबर, बॉक्स मध्ये काय जाईल, म्हणजे तो काय राहील, आपला व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये काय जाईल, ठीक आहे, ही जी असेल ती व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर केलेली, ती व्हॅल्यू तिथे जाईल. ओके, मग एकदा आता आपल्या मेमरीला कळालं की आपल्याकडे अशी व्हॅल्यू आहे या व्हेरिएबलला. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, आपल्याला जे हवी वाटेल, ठीक आहे, आपण ती व्हॅल्यू यूज करू शकतो. ठीक आहे, तुमच्या प्रोग्राम मध्ये कधी पण आपण काय करू शकतो, आता कन्सोल लॉग जर केलं, ठीक आहे, आणि स्टुडंट नेम केलं, स्टुडंट नेम, तर इथे काय येईल, ठीक आहे, आपलं नाव जे असेल याला कमेंट करू आधी आपण. स्टुडंट नेम. ठीक आहे, आता काय प्रिंट झालं आपलं. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये जे नाव आपण स्टोअर केलं होतं, ठीक आहे, ते स्टोअर झालं. कसं काय, तर कम्प्युटरने काय केलं, मेमरी मध्ये स्टोअर करताना, ठीक आहे, ह्या व्हेरिएबलला ही व्हॅल्यू असाइन करून दिली. मग आता इथून पुढे, ठीक आहे, आता तुम्ही आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, आपल्याकडे जास्त लाईटचा बोर्ड आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल्स. ठीक आहे, लेट, ठीक आहे, स्टुडंट एज 25, ठीक आहे, लेट स्टुडंट ऍड्रेस, आपण इथे देऊ त्याचा ऍड्रेस, ठीक आहे, नाशिक, ठीक आहे, महाराष्ट्र, पण 42350. ओके, सेम आपण लेट स्टुडंट पेरेंट्स नंबर, ठीक आहे, पेरेंट्स नंबर, त्याच्यात आपण देऊ 85. ठीक आहे, हा नंबर दिला आपण. आता बरोबर, आता जर ठीक आहे तुम्हाला ए ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे करावं लागेल कन्सोल डॉट लॉग. बरोबर, आणि तुम्हाला ती व्हॅल्यू स्टुडंट एज, आता तुम्हाला इथे ती व्हॅल्यू भेटेल. आता व्हॅल्यू भेटली कसं काय, इथे काय तयार झालं असेल, एक सर्वात आधी एक बॉक्स. बरोबर, ठीक आहे, त्याला आपण नाव काय दिलं, लेबल स्टुडंट एज, आणि त्याच्यात काय स्टोर होईल आपली व्हॅल्यू 25. ठीक आहे, आता याच्याने काय झालं, कम्प्युटरला
एक काय केलं, मेमरी अलोकेशन ठीक आहे, डन. ठीक आहे, आणि त्याचं नाव काय राहील, त्याचं नाव राहील स्टुडंट एज. ठीक आहे, आता इथून पुढे ठीक आहे, जेव्हाही तुम्ही या कोड मध्ये येऊन ठीक आहे स्टुडंट एज प्रिंट करणार तर त्याची व्हॅल्यू काय येईल, 25. ठीक आहे, तर ते त्यांचा पहिला काय होता पॉईंट, स्टोर डाटा सो वी कॅन यूज लेटर इन प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे आता स्टुडंट एज इथे फॉर एक्झाम्पल, बरोबर, इथे हे स्टुडंट एज. आता तुम्हाला दुसरीकडे कुठे यूज करायचं असलं ठीक आहे स्टुडंट एज, तर तुम्ही कुठेही ही व्हॅल्यू ऍक्सेस असेल ती करू शकता. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, व्हेरिएबलचा. तसंच सेम रियूज द व्हॅल्यू. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ टायपिंग देम मेनी टाइम्स. ठीक आहे, आता म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. प्रत्येक वेळी तुम्हाला ठीक आहे जर व्हेरिएबल नसलं तुम्हाला काय करावं लागलं असतं, प्रत्येक वेळी हे नाव टाईप करावं लागलं असतं, बरोबर, इथे असं. आणि ते प्रत्येक वेळी तुम्हाला कन्सोल लॉग करून प्रिंट करावं लागलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं केलं, कन्सोल, तुम्हाला नाव काय प्रिंट करायचं आउटपुट मध्ये, ठीक आहे, गौरव नाव प्रिंट करायचं फॉर एक्झाम्पल. तुम्ही काय केलं असतं जर आपल्याकडे व्हेरिएबल नसलं तर, कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, गौरव. ठीक आहे, हे आता तुम्ही एकदा प्रिंट केलं, बरोबर. कमेंट आहे, कमेंट. अरे तू कमेंट कर, हिला कमेंट केला आपण, इथे काय प्रिंट केलं सर्वात आधी, ठीक आहे, आपण हे प्रिंट केलं. ओके, इथे ठीक आहे. आता फर्स्ट टाइम तुम्हाला काय भेटली, ही व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, तुम्हाला वाटते की तुमच्या प्रोग्राम मध्ये परत तुम्हाला ही व्हॅल्यू पाहिजे, तुम्ही परत काय करणार, परत कन्सोल, ठीक आहे, डॉट लॉग, आणि परत प्रिंट काय करणार. आता याच्याने काय होईल, तुमचा कोड जो असेल तो काय बनणार नाही, रियुजेबल नाही बनणार. ठीक आहे, का बरं, कारण की तुम्ही प्रत्येक वेळी नवीन, ठीक आहे, म्हणजे कुठे व्हॅल्यू स्टोअर नाही करत आहे. ठीक आहे, आता हे गौरव जे असेल, ठीक आहे, हे नाव आपण स्टोअर नाही करत आहे कुठे, का बरं, की आपण डेटा स्टोअर नाही करत आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नो डेटा स्टोअर. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला असाइन करावं लागेल व्हेरिएबल. ओके, सो आता मी इथे गेलो आणि इथे फक्त आता टाकलं नेम, बरोबर. आता मी कितीदा बी एंटर केलं, मला कितीदा बी आउटपुट भेटू शकते. ठीक आहे, प्रत्येक वेळी मी इथे जाऊन करत नाही, बरोबर, की म्हणजे प्रत्येक वेळी मला इथे असाइन नाही करावं लागत आहे, बरोबर. हे नेम, ठीक आहे, का बरं, कारण की आपण ही व्हॅल्यू होती ती कशा स्टोअर केल्या, आपण एका व्हेरिएबल. हे कोणी काम केलं आपलं, ही सर्वात इझी व्हेरिएबल. सो ठीक आहे, बघा मी कितीदा बी एंटर केला आपली व्हॅल्यू प्रिंट होते. ठीक आहे, मेनी टाइम्स इथे तुम्हाला दिसत असं आउटपुट. म्हणजे प्रत्येक वेळी कन्सोल लॉग नाही करत आहे, फक्त काय करतोय, एक व्हेरिएबल असाइन करतोय. ठीक आहे, त्याच्यात काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करून घेतो कम्प्युटरला, ते ऑटोमॅटिकली कम्प्युटरचं. ठीक आहे, तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो. ओके, सो काय होतं, इथे आपण मेमरीला अलोकेट करतो या व्हेरिएबल साठी, म्हणजे कम्प्युटर मध्ये या स्पेसिफिक या नेम साठी एक स्पेसिफिक मेमरी अलोकेटेड म्हणजे एक बॉक्स बनेल. ठीक आहे, बरोबर. त्या बॉक्स मध्ये व्हॅल्यू काय जाईल, ही गौरव जाईल. जसं आपण इथे बघितलं होतं, एक बॉक्स बनलं. ठीक आहे, बॉक्स मध्ये व्हॅल्यू काय गेली, ही मनोज जाती ती व्हॅल्यू गेली, आणि त्याच्यानंतर आपण ठीक आहे मेमरी मधून कधी बी ऍक्सेस करू शकतो. ओके, म्हणजे जसे ते फोन मध्ये जसे फोटोज वगैरे स्टोअर करता, नंतर कधी ऍक्सेस करू शकता किंवा त्याला डिलीट वगैरे करू शकता, तसंच आपण कशात करतो,
प्रोग्राम मध्ये बी आपण तेच करतो, फक्त ते कशाने करतो आपण, त्याला काय देतो व्हॅल्यू, एक व्हेरिएबल डिफाईन करतो बरोबर, एक कीवर्ड ने, आणि नंतर त्याला व्हॅल्यू असाइन करतो आणि ती काय करतो आपण मेमरी मध्ये स्टोअर करून देतो. ओके ठीक आहे. आता हे काय बोलले की चेंज द व्हॅल्यू इझिली वन प्लेस वेन एव्हर इट नीड. ठीक आहे. आता तुम्हाला वाटलं की याची व्हॅल्यू काय, आता आपण व्हेरिएबल कुठे गेला आपल्या. ओके आता याची व्हॅल्यू काय आधी, ठीक आहे गौरव आहे. ठीक आहे आता सेम या व्हेरिएबल आपल्याला असाइन करायचं असेल नेम, आपण काय करू त्याला म्हणून असाइन करू आणि परत कन्सोल डॉट लॉग आपण करू नेम. ठीक आहे आता इथं आपण बघू काय होतं. पहिले काय आली व्हॅल्यू, ठीक आहे गौरव, इथे आपण काय केलं व्हेरिएबलची व्हॅल्यू काय केली, वी चेंज व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे आता काय झालं, ठीक आहे आता परत एक झालं लक्षात. ओके पहिले काय होतं त्याची व्हॅल्यू गौरव होती बरोबर, प्रिंट काय झाली पहिले सर्वात आधी गौरव, त्याच्यानंतर काय प्रिंट झाली, इथे व्हॅल्यू काय केली आपण त्याला त्या व्हेरिएबल बोललो होतो आपण. ठीक आहे म्हणजे बॉक्स मध्ये काय केलं आपण, बॉक्स मध्ये ठीक आहे हे जे नाव होतं, आता इथे काय होतं फॉर एक्झाम्पल इथे मनोज होतं ना, याला आपण केलं इरेज, याला आपण इरेज केलं आणि नाव काय टाकलं परत, ठीक आहे इथे नाव दिलं आपण गौरव. म्हणजे बॉक्स तसं तसं आहे बरोबर, आपली मेमरी तशीच आहे. ठीक आहे म्हणजे आपलं बॉक्स रेडी आहे. ठीक आहे आपलं बॉक्स, हे बॉक्स आहे. ठीक आहे ते तसं तसं आपण काय करतो फक्त ज्या बॉक्सचं नाव काय दिलं होतं आपण, ठीक आहे नेम बरोबर, त्याचं नाव होतं आपलं नेम. ठीक आहे हे तसंच राहील, फक्त याच्यातली जी व्हॅल्यू आहे ती चेंज होऊन जाईल बरोबर. आपण जसं इथे केली पहिली काय होते व्हॅल्यू, इथे आपण टाकू ठीक आहे कमेंट कन्सोल डॉट लॉग फर्स्ट व्हॅल्यू विदाउट चेंज टाकू आपण इथे, विदाउट चेंज आणि आपण इथे सेम ऍड करू विथ चेंज. आता बघा नीट एक्सप्लेनेशन वाटलं. ठीक आहे आता फर्स्ट व्हॅल्यू काय होते गौरव आणि सेकंड काय केले आपण चेंज करून काय केली, ठीक आहे त्या व्हेरिएबलला पण काय असाइन केली नाव, ठीक आहे मनोज असाइन केले. ते काय बोलता आपण चेंज व्हॅल्यू इझिली इन वन प्लेस वेन एव्हर इट नीडेड. आता लास्ट पॉइंट काय त्यांचा मेक कोड रिडेबल लाईक स्टुडंट नेम टेल व्हॉट्स व्हॅल्यू मीन्स. ठीक आहे म्हणजे तुम्ही कुठे गेलं आता हे आपण असं केलं फक्त सोल डॉट लॉग आणि इथे नाव लिहिलं. ठीक आहे गौरव. ठीक आहे पण याला मिनिंग नाही आता बरोबर, फक्त हे काय होईल ठीक आहे प्रिंट होईल. आता याला मिनिंग द्यायचं असेल तर आपण काय करू, किंवा तुमचा कोड रिडेबल बनवायचा असेल तर काय करू आपण, काय करू याला असाइन करू एक नेम बरोबर, आणि ते नेम कसं काय असाइन होईल व्हेरिएबल नेम लेट स्टुडंट नेम. म्हणजे हे काय झालं स्टुडंटचं नाव काय आहे, स्टुडंटचं नाव आहे गौरव. ओके याच्याने आपल्याला काय करता येईल, जर तुमचा कोड ठीक आहे रिडेबल बी बनेल आणि आपण इथे फक्त ऍक्सेस करायला काय करू त्या व्हेरिएबलचं नाव आपण एंटर करू स्टुडंट नेम. ओके आता नेक्स्ट, आता हे एक्झाम्पल दिलं आपण, हे एक्झाम्पल ट्राय करू. So आपण कॉपी करू याला, नाही त्यांना मला फॉर्म भरा, भरल्यानंतर मीटिंग घ्या, फॉर्म भरा कोण लिस्ट करा. ठीक आहे सगळ्यात आधी वरचा कोड कमेंट करू आणि इथे त्यांनी एक्झाम्पल दिले काय, सर्वात आधी आपण याला कमेंट करून बघू की विदाउट व्हेरिएबल काय होते. ओके विदाउट व्हेरिएबल आपण केले. ठीक आहे किती 500 आणि प्राइस ऑफ द टॅक्स किती 50 ऍड करून, ठीक आहे ते किती होत आहे 500. ठीक आहे म्हणजे 50 रुपीज एक्स्ट्रा होते. ठीक आहे म्हणजे
550. ओके. आणि आता तेच काय होते आपल्याला जर व्हेरिएबल यूज केले आपण तर इथे काय होईल, तर मला वाटलं की माझे आज ठीक आहे फॉर एक्झाम्पल ही प्राइस किती, हे प्रत्येक वेळी काय करावं लागेल तुम्हाला जर चेंज झाले ठीक आहे प्राइस इथे 80 करावं लागेल परत, सॉरी 8 किंवा 7 ठीक आहे 70 किंवा 90 बरोबर. इथे आपण तसं नाही करणार, इथे काय करू आपण काय केलं आता व्हेरिएबल असाइन केले बरोबर. मग काय करेल ही व्हॅल्यू असेल ठीक आहे 500 ही कायम रिमेंबर करेल. आता ते आउटपुट तेच येईल 50 आणि म्हणजे 500 आणि त्यानंतर 550. ओके. पण त्याच्यानंतर मला वाटलं की याची प्राइस मला करायची 580 ठीक आहे. आता चेक करू आता बरोबर ठीक आहे. आपला जे आहे आउटपुट ते डायनामिकली म्हणजे चेंज करायला आपल्याला इझी जाते ठीक आहे, क्लीन अँड इझी टू ऑपरेट वर. जर व्हेरिएबल नसते असेल तर आपल्याला काय करावं लागलं असतं प्रत्येक इथे कन्सोल लॉग मध्ये इथे आपल्याला चेंज करावं लागलं असतं बरोबर. इथे 80 परत इथे 90 असं करावं लागेल बरोबर. त्यामुळे आपण काय यूज करतो, आपण यूज करतो व्हेरिएबल. ठीक आहे. हे बोलले बघा इफ द प्राइस चेंज टुमॉरो वी नीड टू अपडेट इन वन प्लेस सो वी कॅन यूज द व्हेरिएबल बरोबर. म्हणजे ठीक आहे इथे आपल्याला किती ठिकाणी चेंज करावं लागेल ठीक आहे, एक बरोबर 2. ठीक आहे. आता इथे काय करतो आपण, आपल्याला कुठे चेंज करायचं फक्त इथे, कारण आपण एक व्हॅल्यू स्टोअर केलेला 580 ठीक आहे. फक्त आपण काय करू ही व्हॅल्यू चेंज करू आणि हा बॉक्स असेल ठीक आहे व्हेरिएबलचा, हा कम्प्युटर आपला कायम रिमेंबर तिथे राहील. फक्त याचा चेंज काय होईल ही व्हॅल्यू होईल. सो याच्याने काय झालं इफ द प्राइस चेंज टुमॉरो वी नीड टू अपडेट इन द वन प्लेस when we use a variable. ओके. सो आता नेक्स्ट पॉईंट काय बोलले ते आपल्याला सिंटॅक्स सांगतं ठीक आहे, हाऊ टू क्रिएट अ व्हेरिएबल. आता आतापर्यंत आपण बघितलंच आहे की आपण व्हेरिएबल कसं क्रिएट करतो. एक कीवर्ड ठीक आहे, व्हेरिएबलचं नाव माय नेम आणि पुढे ऑपरेटर आणि डबल कोट किंवा जो डेटा टाईप असेल तो आपण डेटा टाईप बघितला, जेव्हा पण नंबर बघितला, बुलियन बघितलं ठीक आहे, स्ट्रिंग बघितली ठीक आहे, आपण सर्व बघितले. आपण काय करू नेम मध्ये टाकू आपण ITR किंवा आपण टाकू इथे कोर्स नेम आणि इथे टाकू आपण UI UX विथ रिॲक्ट. ओके. सो तुमच्या कोर्सचं नाव ओके ठीक आहे. आता आपण सिंटॅक्स काय बोलले ते आपण चेक करू. ओके. सर्वात आधी काय होतो कीवर्ड कोणता बोललो होतो आपण लेट. त्याच्यानंतर काय आहे व्हेरिएबल नेम आणि लास्ट काय असते व्हॅल्यू. ओके. सो हा लेट काय आपला कीवर्ड आहे, व्हेरिएबल नेम ठीक आहे, कोर्स नेम आणि व्हॅल्यू काय त्याची UI UX विथ रिॲक्ट ठीक आहे. सो त्या प्रकारे आपण काय करतो याचा व्हेरिएबलचा सिंटॅक्स आपण लिहितो बरोबर. ते काय बोलले क्रिएटिंग व्हेरिएबल is called declaring a variable. ठीक है. In JavaScript we can use one of three keyword to declare variable. ठीक है, variable let ठीक आहे और कॉन्स्ट. ठीक आहे. आता आपण हे नंतर बघणार आहे ठीक आहे. सर्वात आधी आपलं कुठे आपण आता स्टार्टिंगला काय यूज करणार आहे लेट ठीक आहे, कारण आता हे जे आहे वार कोणी जास्त यूज करत ते म्हणून ठीक आहे आपण काय यूज करू प्रत्येक वेळी लेटच यूज करू. आता बघू आपण याच्यातला पार्ट आणि मिनिंग काय. ओके. सर्वात आधी okay. एक काम करू मी इथेच एक्सप्लेन करतो ठीक आहे, ते स्ट्रक्चर तुटून जाईल तिथे. सो पार्ट काय पहिला लेट काय असतो कीवर्ड हे बघितलं. हे काय स्टुडंट नेम व्हेरिएबल नेम ठीक आहे, हे काय असाइनमेंट ऑपरेटर ठीक आहे, आणि हे काय ठीक आहे व्हॅल्यू आहे ठीक आहे बरोबर. ओके. सो पहिले काय केलं आपण हा लेट जो होता ठीक आहे हे काय केलं कीवर्ड डिफाईन केल्यावर कीवर्ड यूज टू डिक्लेअर द व्हेरिएबल ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं याचं काम काय असतं म्हणजे लेटचं
ठीक आहे, यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर स्टुडंट नेम काय, नेम बी गिवन टू द व्हेरिएबल. आपण बघितलं होतं एक बॉक्स बघा, त्याच्यामध्ये आपण त्या बॉक्सचं नाव दिलं बरोबर, तेच काय असतं व्हेरिएबलचं नेम. इथे काय दिलं, स्टुडंट नेम. नंतर काय, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटरचा अर्थ काय होतो, ठीक आहे, इक्वल टू मध्ये काय केलं आपण, असाइन केली. ठीक आहे, या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केली. ठीक आहे, 19, आणि व्हॅल्यू काय राहील तिकडे आपली या व्हेरिएबल मध्ये स्टोर होईल. ते आपण डेटा टाईप आपण बघितले त्या प्रकारे ती व्हॅल्यू राहील. म्हणजे हा कीवर्ड, ठीक आहे, हा व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर पुढे व्हॅल्यू. ओके, इथे बोलले येते. आता इथे अनडिफाईन येते बघा आपल्याला, डिक्लेअर बट एम्प्टी. इथे काय केलं आपण, कीवर्ड डिफाईन केला बरोबर, आणि व्हेरिएबल नेम डिफाईन केलं, पण याला व्हॅल्यू दिली नाही बरं. मग तो काय करेल, मेमरी मध्ये जाईल आणि त्यासाठी व्हॅल्यू शोधेल बरोबर. पण आपण व्हॅल्यू असाइन केलेली नाही राहत, मग तो काय देतो आपल्याला, अनडिफाईन. आणि सेम इथे आपण लेटर त्याला व्हॅल्यू असाइन केले. ओके, तर सेम हे आहे. ठीक आहे, आता आपण एक्सेल याच्यावरती जाऊ, ड्रॉ वरती, आणि आपण एक एक पार्ट, ठीक आहे, नीट समजू आणि आपण याचं एक्झाम्पल करू. 1 मिनिट द्या मला फक्त. ठीक आहे, आता आपण सिंटॅक्स एक्सप्लेनेशन घेऊ. ठीक आहे, क्या होता सिंटॅक्स, पहिले काय असतो कीवर्ड, त्याच्यानंतर काय असतं व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर काय असते व्हॅल्यू. ओके, सो कीवर्ड काय होता आपला लेट, व्हेरिएबल नेम आपण जसं वाटेल, ठीक आहे, आपण असाइन करू शकतो त्याप्रमाणे. मिनिंगफुल आपण तो स्टुडंट नेम, त्याच्यानंतर आपण काय करतो असाइन, त्याला व्हॅल्यू देतो बरोबर. व्हॅल्यू आपण काय देतो, डेटा टाईप मध्ये. व्हॅल्यू कशात असते आपली, डेटा टाइप्स मध्ये. व्हॅल्यू आपण देतो डेटा टाइप्स. ओके, सो काय केलं आपण इथे, व्हॅल्यू दिली आपण त्याला. ठीक आहे, तर आपण काय बोलले ते, कीवर्डचा मिनिंग काय असतो सर्वात आधी, आपण इथे येऊ. ठीक आहे, काय असतं, ठीक आहे, कीवर्ड सर्वात आधी, कीवर्ड नंतर काय असतं व्हेरिएबल नेम, नंतर व्हॅल्यू. ओके, कीवर्ड. ठीक आहे, आता आपण यांचा मिनिंग बघू त्यांच्याप्रमाणे. ओके, ते काय बोललंय सर्वात आधी. ठीक आहे, कीवर्डचा काय असतो, कीवर्ड यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ओके, म्हणजे सर्वात आधी आपण काय डिफाईन करतो, ठीक आहे, सर्वात आधी आपण डिफाईन करतो कीवर्ड. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो, नेम गिवन टू द व्हेरिएबल. आपण काय ऍड करतो, व्हेरिएबलला नेम देतो बरोबर. आणि थर्ड काय असते, व्हॅल्यू. व्हॅल्यू नंतर असते, सॉरी, असाइनमेंट ऑपरेटर. ओके, ठीक आहे, त्याचा मिनिंग काय होतो, मिनिंग असतो ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटर मीन इक्वल टू, किंवा आपण याला असाइन करतो. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबलला, ठीक आहे, ही व्हॅल्यू असाइन करण्यासाठी काय यूज करतो आपण, असाइनमेंट ऑपरेटर. आणि लास्ट असतो ती असते व्हॅल्यू. व्हॅल्यूचं काय असतं, व्हॅल्यू टू स्टोअर इन द व्हेरिएबल. ठीक आहे, तर व्हॅल्यू स्टोअर इन द व्हेरिएबल. तर हे आपण बघितला, हा काय होता आपला
व्हेरिएबलचा सिंटॅक्स व्हेरिएबल सिंटॅक्स. ओके, आता त्याच्यानंतर काय आपलं लास्ट ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, सर्वात आधी ते काय बोलले की ठीक आहे, यू कॅन ऑल्सो डिक्लेअर अ व्हेरिएबल विदाउट गिव्हिंग अ व्हॅल्यू राईट. आपण काय बघितलं होतं, अनडिफाईन, बरोबर. त्याचा अर्थ काय होता आपला, आता इथे उपयोग होते बरं का. आपण जे अनडिफाईन बघितलं होतं, ठीक आहे, त्याचा यूज कसा असतो आपण बोलत होतो बरं की नॉट एट व्हॅल्यू असाइन बट इन फ्युचर मध्ये त्याला व्हॅल्यू असाइन होणार, बरोबर. लेट मार्क्स, बरोबर. काय केलं, मार्क्स, आणि आपण जर इथे गेलं कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, आणि इथे काय टाकलं मार्क्स, तर इथे काय येईल, याला कमेंट करू आपण. ठीक आहे, आता काय येते आपल्याला लास्टला अनडिफाईन येते बघा. तिथे आपण परत एकदा पूर्ण कमेंट करू, याला क्लोज, लेट मार्क्स आणि कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, काय आलं आपल्याला, बरोबर, अनडिफाईन आलं, करेक्ट. पण आता ठीक आहे, या अनडिफाईन आता व्हॅल्यू नाही मार्क्स, ठीक आहे. याच्या अंदर काय होतं, फॉर एक्झाम्पल कोड मध्ये आपण एक सिनॅरिओ घेऊ की तुमचे एक्झाम अजून, ठीक आहे, इथे काय झाले, तुमचे एक्झाम स्टार्ट झालेले नाही, ठीक आहे, एक्झाम नॉट स्टार्टेड. ओके, स्टार्टेड एट. ओके, पण आता काय झालं, नंतर तुमचे एक्झाम, ठीक आहे, स्टार्ट झाले, करेक्ट, एक्झाम झाले स्टार्ट. याच्याने काय होईल, आता मी काय करेल, म्हणजे मार्क्सला काय आले आता व्हॅल्यू आले, फॉर एक्झाम्पल मला पडले 80 मार्क्स. आता मी काय करेल, कन्सोल डॉट लॉग पहिले सर्वात इथे करेल, ठीक आहे, बिफोर एक्झाम, ठीक आहे, स्टार्टेड, ठीक आहे, स्टार्टेड, आणि आफ्टर, ठीक आहे, आफ्टर एक्झाम स्टार्टेड. म्हणजे इथे काय आले, माझे नंबर आले, करेक्ट. आता काय येते, बिफोर एक्झाम स्टार्टेड आपल्याला काय आले, अनडिफाईन, म्हणजे काय, एक्झाम स्टार्ट झालेले नव्हते, करेक्ट. जसे स्टार्ट झाले आपण काय केलंय, व्हेरिएबलला काय केलं, एक व्हॅल्यू असाइन करून दिली. फॉर एक्झाम्पल इथे किती केली, 80. ओके, आणि इथे प्रिंट होताना आले 80, ठीक आहे. तर याप्रमाणे आपण तीनचा जो पॉइंट होता, बरोबर, इथे ते काय बोलले होते की यू कॅन ऑल्सो डिक्लेअर व्हेरिएबल विदाउट गिव्हिंग व्हॅल्यू राईट अवे. म्हणजे आता लगेच व्हॅल्यू नसेल द्यायची, म्हणजे आता नाही आपल्याकडे व्हॅल्यू, पण इन फ्युचर, ठीक आहे, त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होणार आहे, तर आपण ते बी करू शकतो. ओके, तर आता हे आहे रूल, ठीक आहे. आपण ते नंतर बघू. सर्वात आधी आपण एक रिवाइज करून घेऊ आतापर्यंत आपण काय बघितलं आजच्या लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर मग पुढच्या याला आपण ते रूल्स आहे ते बघू. सो सर्वात आधी काय होतं, व्हॉट इज व्हेरिएबल, ठीक आहे. व्हेरिएबल इज द नेम वी गिवन टू अ प्लेस इन कम्प्युटर मेमरी वेअर वी कॅन स्टोअर अ व्हॅल्यू. थिंक ऑफ इट लाईक अ लेबल बॉक्स. वी कॅन पुट समथिंग इनसाइड द बॉक्स अँड लुक व्हॉट इज इनसाइड और चेंज इट लेटर. बघा, आपण एक बॉक्स बघितलं म्हणजे व्हेरिएबलच्या एक्सप्लेनेशन साठी, की आपण काय करतो सर्वात आधी कम्प्युटर मेमरी मध्ये, ठीक आहे, एक जागा असाइन करतो, त्याला नाव काय देतो आपण, व्हेरिएबलचं नाव देतो, की जेणेकरून आपल्याला त्याला नंतर, ठीक आहे, चेंज करायचं असलं किंवा, ठीक आहे, ती व्हॅल्यू आपल्याला यूज करायचं असलं, ठीक आहे, किंवा त्याला मॅन्युप्युलेट करायचं असलं, तर आपण त्या व्हेरिएबल जे नेम दिले, ठीक आहे, त्याच्याने आपण ते करू शकतो, ठीक आहे. तसंच त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं, एक सिम्पल डेफिनेशन दिलं, ठीक आहे. व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर डेटा लाईक नंबर, वर्ड्स अँड व्हॅल्यू. ठीक आहे, आपण काय बोललोय, नंबर, वर्ड्स आणि व्हॅल्यू काय आपल्या डेटा टाइप्स, ठीक आहे. सो दॅट वी कॅन यूज इट लेटर इन अवर प्रोग्राम. सो आपण इथे आलो. सो सेम आपण इथे एक बॉक्स घेतला, ठीक आहे, त्याच्यात एक व्हॅल्यू टाकली आणि त्याला नेम दिलं होतं आपण. फॉर एक्झाम्पल इथे आपण दिलं होतं लेट नेम इज इक्वल टू, ठीक आहे, मनोज. आणि काय केलं आपण, हे बॉक्स बनवलं आणि त्या बॉक्सला नाव काय दिलं आपण, नेम
ठीक आहे, आणि त्या बॉक्स मध्ये व्हॅल्यू काय टाकली आपण, ही मनोज. ओके, सो त्याच्याने काय झालं आपल्या नंतर, ठीक आहे, व्हॅल्यूला चेंज करू शकतो आपण, ठीक आहे, मॅनिप्युलेट करू शकतो किंवा याला प्रिंट करू शकतो किंवा युजरला आपण ती डिस्प्ले करू शकतो. ओके, हे झालं आहे रिअल लाईफ एक्झाम्पल. ते बोलले की इथे ठीक आहे, जसं की आपण ते नेमचं बघितलं. सो त्याच्यानंतर काय आलं, आपण व्हेरिएबल यूज कव्हर करतो. ठीक आहे, हा दुसरा पॉइंट होता. सो व्हेरिएबल आपण यूज कव्हर करतो. Without variable we would have to write some value again and again in our code. ठीक आहे, सो व्हेरिएबल हे बस आपण बोललो होतो की आपल्याला जर व्हेरिएबल नसतं तर प्रत्येक वेळी काय करावं लागलं असतं, कन्सोल लॉग किंवा त्याच्याने प्रत्येक गोष्टी प्रिंट करावं लागल्या असते, बरोबर. आणि इथे काय करतो आपण, व्हेरिएबलचं काम काय असतं, स्टोअर डेटा सो वी कॅन यूज इट लेटर इन द प्रोग्राम. ओके, नंतर काय असतं, रियूज द व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ टायपिंग देन मेनी टाइम्स. ओके, बरोबर. आता हे आपण दोन एक्झाम्पल बघितलं होतं. त्याच्यानंतर काय, चेंज द व्हॅल्यू इझिली इन वन प्लेस वेन नेडेड, आणि काय असतो, मेक कोड रिडेबल. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, व्हेरिएबलचे नाव कसे द्यायचे की ते रिडेबल पाहिजे, म्हणजे जर त्याच्यात स्टुडंटचं नाव स्टोअर होत असेल तर त्याचं नाव काय दिलं पाहिजे आपण, स्टुडंट नेम, बरोबर. नाही तर त्याच्यात स्टुडंटची एज स्टोअर होत असेल तर काय नाव द्यायला पाहिजे आपण, स्टुडंट एज. जसं आपण हे एक्झाम्पल बघितलं, तिथे काय होतं आपलं, ठीक आहे, प्रत्येक वेळी आपल्याला जर प्राइस चेंज करायचे लागले असते तर आपल्याला काय करावं लागतं, इथे पण चेंज करायची, परत दोन ठिकाणी आपल्याला प्राइस चेंज करावं लागत होती, बरं. पण आपण काय केलं, दुसऱ्या याला व्हेरिएबल टाकलं, ठीक आहे, प्राइस इथे 500 देऊन दिलं. आपण काय करतो आता चेंज करताना, ठीक आहे, इथे आणि इथे नाही चेंज करायचो, आपण काय करायचो, फक्त इथे चेंज करायचो 500 मध्ये, जेणेकरून हे आपण बॉक्स बनवलं होतं, ठीक आहे, आणि त्या बॉक्सचं नाव आपण दिलं होतं प्राइस. बॉक्स म्हणजे काय, मेमरीमध्ये या प्राइसला एक जागा देऊन दिली होती आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण टाकून दिली होती 500. मग ह्याच्याने काय झालं, जसं आपण 500ला, ठीक आहे, याला किती बी चेंज केलं, ठीक आहे, बॉक्समध्ये काही असू द्या, बरोबर, त्याला नाही फरक पडणार. ठीक आहे, पण बॉक्सचं नाव आपण घेतलं आणि त्याच्यात बॉक्समध्ये जी व्हॅल्यू असेल, ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग आपण प्राइस, ठीक आहे, म्हणजे इथे किती आली 500, तर 500 आपल्यासाठी इथे प्रिंट होऊन झाली. ठीक आहे, इफ द प्राइस चेंज टुमॉरो वी नीड टू अपडेट ॲट वन प्लेस. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कोड बनवला, ठीक आहे, आज प्राइस 500 करेक्ट, पण उद्या त्याची प्राइस 1000 झाली, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत 1500 झाली. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक वेळी इथे पण चेंज करावं लागेल आणि इथे पण चेंज करावं लागेल. पण आपण जर इथे व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, एकदा जर आपण प्राइस स्टोअर करून दिली ते 1000, ठीक आहे, म्हणजे 1000, त्याच्यानंतर तुम्ही प्राइस कितीदा बी यूज केली, ठीक आहे, त्याची प्राइस किती राहील, 1000च राहील. जोपर्यंत तुम्ही इथे येऊन स्वतः चेंज करत नाही किंवा हिला परत रिअसाइन करत नाही व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे प्राइस आणि प्राइसच्या खाली परत आपण 1000 लिहिली तर तो प्राइस कोणती घेईल, 500 ने घेणार, तो घेईल आपली जे असेल ती 1000 ती प्राइस येईल. ओके, सो हा यूज असतो, ठीक आहे, व्हेरिएबलचा. आणि त्याच्यानंतर आपण बघितला लास्ट जो होता तो सिंटॅक्स. ठीक आहे, सिंटॅक्स मध्ये काय असतं, सर्वात आधी आपण घेतो एक कीवर्ड, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम, त्याला असाइन काय करतो, एक व्हॅल्यू असाइन करतो, त्याच्या असते डेटा टाईप आपण असतो, ठीक आहे, बरोबर, बुलियन, स्ट्रिंग आणि नंबर, याप्रमाणे आपण व्हेरिएबलचं सिंटॅक्स. ठीक आहे, सो ठीक आहे, आता जय सर जे असतील ते अटेंडन्स घेतील तुमचे, त्याच्यानंतर तुम्ही मीटिंग लिव्ह करू शकता. कोरोना कसं चांगला माणूस नको कसं नाही ना म्हणतो, बघ ना कसं. जो वॉल्यूम आहे तो हाईटचा असेल असा रेकॉर्ड मध्ये जातच असेल का, हा गेट एलएमएस लॉग इन कर, एलएमएस वर घेऊ का, गेट ॲप स्किल. टाका ना सर तुम्ही, गेट एलएमएसच म्हटलं. पूर्ण मी स्क्रीन शेअर केली आहे, ते दिसत तिकडे ऍडमिनचं लॉग इन. हे आम्हाला व्हॉट्सअप करतात बरं, आणि त्या मेसेजला पिन करून ठेवतात 30 दिवसासाठी.
सेशन मॅनेजमेंट आजच्या दिवस आज ऑफ झालं का तुम्हाला वरच्यावर दिसेल. आजची तारीख काय? आकाश हम्म? म्हणजे ते या मुलांना पण लिंक शेअर करायची होती ना? नाही यांना नाही यांना करू ना करतो. मग करतो सर्वांना लिंक शेअर करा. वाटेल. काम सरांना कॉल करा. हा. हे श्री पॉल आपण घेऊ. आपलं हे काय मी काहीतरी म्हणत होतो आपलं गौरवचं हेडफोन कनेक्ट आहेत का केला ना एखादं सिरियल सांगितलं हेडफोन कनेक्ट आहेत ना नाही डायरेक्ट आवाज. रेडी का? चल, जय महाराष्ट्र अरे काय आहे माहिती? तुला येणार कुठे? आवाज येतोय सर्वांना Yes, sir. हॅलो अमोल सरांनी ग्रुपवरती लिंक टाकली समोर भरायला लावा. हा, लगेच. कोमल Present, sir. वैष्णवी Present, sir. साक्षी साक्षी उज्ज्वला Present, sir. गायत्री Yes, sir. श्रुती श्रुतिका तन्वी प्रांजल सार्थक ठीक आहे मीटिंगला लेफ्ट करू नका तुम्हाला एक व्हॉट्सअप वरती लिंक शेअर करतोय ती लिंक तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक आहे तो तुम्हाला फॉर्म आताच भरून द्यायचा आहे ठीक आहे आधी फॉर्म भरा त्यानंतर मीटिंग लेफ्ट कराल